तर चिरंजीव विश्वा आणि चौका सई या दोघांनी आयुष्याचा जोडीदार म्हणून एकमेकांची निवड केली आहे। यांचं लग्न सुविहित पार पडावं, तसेच यांचा संसार सुखाचा व्हावा, यांच्या आयुष्यात सर्व काही सुमंगल व्हावं, कोणतेही अडथळे येऊ नये यासाठी आपण हे शांत करत आहोत। चला आता आपण पूजेला सुरुवात करूया। फुल घ्यायचंय, कुंकवाला लावायचंय, गणपतीच्या पायाशी व्हायचंय। ओम महागणपते नमः। सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि। नमस्कारम समर्पयामि। नमस्कार करायचा आहे। आता आपलं गणेश पूजन संपन्न झालेलं आहे। आता आपण गणपतीचं स्तोत्र म्हणूया। गुरुजी, मला एक विनंती करायची होती। म्हणजे आपण गणपती स्तोत्र तर म्हणूच या, पण त्याच्या आधी समजा गणपतीचं एखादं गाणं म्हटलं तर? हो चालेल ना। शेवटी गाणं ही पण एक भक्तीच आहे। गाणं हे परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं एक मार्गच आहे। कोणतं गाणं म्हणणार तुम्ही? मी नाही, तनू म्हणणार आहे। तनुजाला गाण्याची खूप आवड आहे आणि ती फार छान गाते। तिला सांगूया? अरे वा सई, एवढा कमी दिवसात तू तनूला अगदी छान ओळखलेस। अगं ती आहेच किती गोड, तिच्याशी मैत्री अशी पटकन होते। काकू, हाक मारशील का तिला? हो। बघितलं आमची सून किती लागवी आहे ते। आत्तापासूनच सगळ्यांना सामावून घेते। तिला मैत्री करायला वेळ लागत नाही। अगदी माझ्या मनातलं बोललात। थांबा, मी बोलवते तनूला। तनू, ए तनू, तनू। मला का बोलवलं असेल बाहेर? पण आता बोलवलंय तर जावं लागेल। सई, त्या तनूला कशाला ओढतेस यात? ती फक्त कामाला आहे ना आपल्याकडे। कामाला असली तरी सुद्धा तिची गोष्ट वेगळी आहे। वेगळी आहे म्हणजे? लॉंग स्टोरी नंतर सांगते। तू एकदा तिचं गाणं ऐक तर अक्षरशः मेस्मराइज व्हायला होतं। जानू सोडून इतर कोणाच्याही गाण्याने मी मेस्मराइज नाही होऊ शकत। काय झालं काकू? तनू, मला आत्ताच कळलं सईकडून तू छान गाते सई। बरं आता म्हण की एखादं गाणं। तनू म्हण ना काहीतरी। आज खूप खास दिवस आहे माझ्यासाठी। मला फार आवडेल तू जर गाणं म्हटलंस तर। म्हण ना। अगं ती एवढा आग्रह करते, म्हण की। काकू, माझा घसा जरा खराब आहे, आवाज पण ठीक नाहीये, त्यामुळे नको ना। ठीक आहे, तुला बरं वाटत नाहीये ना? तू आराम कर, पुन्हा केव्हा तरी ऐकेन तुझं गाणं। तनू तनू काय काय अगं तिला बरं वाटत नाहीये, घसा दुखतोय तिचा। गाईल ती पुन्हा केव्हा तरी। तू गा एखादं छानसं गाणं। मी भावना ऐक, 10-12 वकिलांचे कॉन्टॅक्ट्स आहेत माझ्याकडे। मी एक एक करून सगळ्यांना कॉल करतो, ठीक आहे? हो, पण तुमच्या विश्वासातले आहेत ना? हो हो, तू नको टेन्शन बस। हॅलो, नमस्कार। मी सिद्धिराज गाडे पाटील बोलतोय। एका केसच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं मला जरा। काय केस आहे? ठीक आहे, मी एकदा संपतरावांशी बोलतो आणि काय ते कळवतो।
ठीक आहे. काय झालं? ते म्हणाले पप्पांशी बोलतो. म्हणजे तू थोडक्यात नाहीच बोलणार आहे तसंच समज. ठीक आहे, थांब मी बोलतो अजून दुसऱ्या वकिलांशी. भावना, हा शेवटचा नंबर आहे. हॅलो, नमस्कार. मी सिद्धिराज गाडे पाटील बोलतोय. एका केसच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं जरा. माझा मेवणा एका ॲक्सिडेंटच्या केसमध्ये जेलमध्ये अडकला आणि मी सांगतो की तो निर्दोष आहे. त्याच विषयी जरा सविस्तर बोलायचं होतं तुमच्याशी. नक्कीच, आपण माझ्या ऑफिसमध्ये भेटूया. तुमची खूप ख्याती ऐकली आहे. तुमची केस मला मिळाली तर बरं होईल. ते मी माझं भाग्यच समजेन. थँक्यू. ते तयार आहेत. वाह, म्हणजे शेवटी तुमची पुण्याई कामी आलीच. सिद्धिराज, आपण लगेच त्यांना भेटायला जाऊया का? म्हणजे काम सुरू होईल लगेच. त्वरित तात्काळ ताबडतोब निघूया. चला. चला, आचमन करायचंय. दोघांनी हात पुढे करा. ओम केशवाय नमः प्यायचंय. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. चौथ्या पाणी सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. नमस्कार करा. चला, ऑक्शनला या. हो. बघू, एक मिनिट. सुपारी आहे ना? अंगठी कुठे? सोन्याची अंगठी लागेल. बरं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.